बाई पण भारी देवा या सुपर डुपर हिट मूवी नंतर आता केदार शिंदे सूरजला घेऊन बनवणार आहेत झापक झुपक मूवी। आणि त्या मूवीची स्टोरी काय असणार आहे? मला तर असं वाटतं की त्याच्या लाईफवर आधारित हा मूवी असणार आहे। प्लीज कमेंट मध्ये सांगा तुम्हाला या मूवी बद्दल काय वाटतं। मी तो खूप जास्त एक्साइटेड आहे। सूरज बनला आहे बिग बॉसचा विनर। खरंच यार, महाराष्ट्रातल्या लोकांनी एवढे भरभरून सूरजला वोट्स केले आहेत ना, ते पाहून ना मी खूप शॉक झाले होते। कारण त्याच्या सोबत निकिता आंबळी होती, अभिजित सावंत होता, अंकिता होती, डीपी दादा होते, पण यामध्ये सगळ्यात जास्त वोट्स आपल्या सूरज चव्हाणला मिळालेले आहेत। आणि सूरज नेहमीच म्हणायचा की मी ही ट्रॉफी ना झापूक झुपूक करत माझ्या गावी घेऊन जाणार, आणि त्याचं स्वप्न आता पूर्ण झालंय। म्हणजे खरंच तर या वेळेचा बिग बॉसचा टीआरपी खूप हाय होता, आणि याचं मेन कारण होतं सूरज चव्हाण। कारण सूरज एका छोट्याशा गावामधनं आला होता, त्यामुळे बिग बॉस गावापर्यंत पोहोचला। मी पण एका बीड मधल्या छोट्याशा गावातली मुलगी आहे, आणि माझ्या घरी माझे आई वडील फक्त आणि फक्त सूरजमुळे बिग बॉस बघतात। का तर त्यांना सूरज माहित होता आणि सूरजला चान्स मिळाला, आणि सूरजला आम्हाला वोट करायचे म्हणून ते बिग बॉस बघत होते। आणि म्हणूनच सगळ्यात हायेस्ट टीआरपी या वेळेला बिग बॉसचा होता असं मला वाटतं। प्लीज पटपट कमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं। आणि सूरजच्या गेम बद्दल तर बोलायलाच नको यार। सूरज ज्या पद्धतीने जो गेम खेळला ना, तो खूपच कमाल होता। म्हणजे खूप लोकांचं असं म्हणणं येत होतं की सूरजला गेम खेळता येत नाही, सूरजला डिसिजन्स घेता येत नाहीत। हो, काही पर्सेंट सूरजला डिसिजन घेता येत नव्हते, पण सूरज ज्या पद्धतीने गेम खेळला ना, तो खूपच कमाल होता। म्हणजे जे काही टास्क मध्ये फिजिकली त्यांना पॉवर स्वतःची दाखवलेली आहे ना, खरंच तितका स्ट्रॉंग माणूस घरात दुसरा कुठेच नव्हता। म्हणजे अरबाज पण स्ट्रॉंग होता फिजिकली, पण अरबाज काही बाबतीत चीटिंग करायचा, पण सूरजने कधीच 1% सुद्धा कोणाची बेइज्जती केली नाही, चीटिंग केली नाही, कोणाला वाईट साईड बोलला नाही। अरे तुम्हाला असं वाटत होतं ना की सूरजला वागायचं कळत नाही? सूरजला वागायचं कळत होतं, म्हणून सूरजच्या आजपर्यंत घरात कोणासोबतच भांडण झालं नाही, आणि त्याने सगळ्यांची मन पण जपली। बरं, तो काही गोष्टींमध्ये मुद्द्यांमध्ये बोलला नाही, पण तो कोणाला वाईट पण बोलला नाही, या पण गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे होतं। पण फायनली आता तो झालेला आहे विनर। आणि बिग बॉसवर खूप मोठे प्रश्नचिन्ह येत होते की फक्त सूरजचा टीआरपी साठीच उपयोग होत आहे का, हा खूप मोठा प्रश्न होता। पण आता असं कळाले आपल्याला की टीआरपी साठी यूज नव्हता। आणि खरंच बिग बॉस हा स्क्रिप्टेड शो नाहीये, यावर माझा आत्ता विश्वास बसलेला आहे। कारण त्यांनी दिली आहे सूरजच्या हाती ट्रॉफी। तर आज होता ग्रँड फिनाले, आणि ग्रँड फिनाले मध्ये सगळ्यात पहिले इविक्ट झाली जान्हवी। हो, सगळ्यात घराबाहेर पहिले जान्हवी गेली आहे आज, आणि याचं मेन कारण होतं कारण तिने ती पैशांची बॅग उचलली। यार म्हणजे जान्हवीचे आतापर्यंतचे इतके सगळे डिसिजन चुकले होते, पण जान्हवीनं जाता जाता का होईना शेवटी एक चांगला डिसिजन घेतला की तिने स्वतःची कॅपॅसिटी ओळखली की मी खूप चुकलीये, मी खूप लोकांना वाईट बोललीये, म्हणून माझी इमेज खूप वाईट पडली असणार आहे, त्यामुळे मला वोट्स खूप कमी मिळाले असणार आहेत। त्यामुळे तिला असं वाटलं की 6वा नंबर तिचाच असू शकतो, आणि तिने ते चूज केलं, आणि त्या बदल्यात मिळाले तिला 9 लाख रुपये। हो यार, म्हणजे ज्यावेळेस तिला 9 लाख, म्हणजे ज्यावेळेस तिनं ते बजर वाजवायला समोर गेली होती, त्यावेळेस तिच्या नवऱ्याचा पण चेहरा असा होता की हो ही का गेली, हिने हा डिसिजन का घेतला। पण ज्या वेळेला रितेश भाऊने ते इन्व्हॉल्व ओपन केलं आणि त्यामध्ये जान्हवीचं नाव दिसलं, त्यावेळेस सगळे खुश झाले की यार ग्रेट डिसिजन। आणि निकिता खूपच जास्त कौतुक करत होती यावेळेस जान्हवीचं की खूप ग्रेट डिसिजन। पण खरंच तिने खूप चांगला डिसिजन घेतला आणि स्वतःची कॅपॅसिटी तिने ओळखली। पण जाता जाता का होईना ती 9 लाख रुपये घरातून घेऊन गेली। आणि त्यानंतर इविक्शन झालं अंकिताचं। खरंच अंकिताचा गेम पण खूप स्ट्रॉंग होता, म्हणजे अंकिताच्या स्ट्रॅटर्जीज, आणि अंकिता फिजिकली खूप वीक आहे, पण तरी सुद्धा तिने टास्क मध्ये जी काही स्ट्रॅटर्जी करायची ती खूप चांगली होती। आणि खरंच बी टीम मधले अंकिता शेवटपर्यंत टिकून राहिली, यामुळे मला अंकिताचं खूप जास्त कौतुक करावं असं वाटतं। आणि खूप लोकांना असं वाटायचं की यार ती टास्क घेऊ नाही शकणार, पण तिने टास्क पण खूप चांगल्या पद्धतीने कम्प्लीट सुद्धा केले। आणि तिचे बाहेर फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे, त्यामुळे तिला वोट्स खूप जास्त मिळायचे, नेहमीच तिला वोट जास्त मिळायचे, त्यामुळे ती आजपर्यंत घरात टिकून राहू शकली। आणि त्यानंतर इविक्शन झालं डीपी दादाचं, ते पण खूप शॉकिंग होतं। खरं तर अंकितामध्ये आणि डीपी दादामध्ये कुठेतरी निक्की जाईल असं मला वाटत होतं, पण तसं काहीच झालं नाही। निक्की खूप लास्ट गेली, त्याआधी गेले
डीपी दादा. आणि डीपी दादाने ना घरातून जातानाचा इमोशनल झाले होते सगळेच लोक. म्हणजे मी पण खूप इमोशनल झाले होते डीपी दादा त्यावेळेस घराबाहेर जात होते आणि त्यांची बायको त्यांच्या सोबत होती आणि त्यांचा जो नावाचा बोर्ड होता ना तो खूप वर होता आणि त्यांना तो काढता येत नव्हता आणि त्यांनी त्यांच्या बायकोला उचलून धरलं, तिने तो काढला. तो मुवमेंट किती क्यूट मुवमेंट होता. जाता जाता ही क्यूट मुवमेंट झाली. आणि आपल्या सगळ्यांनाच माहित आहे त्यांची फॅमिली इन्स्टावर खूप जास्त फेमस आहे. खरंच डीपी दादांची फॅमिली इन्स्टावर खूप जास्त ऍक्टिव्ह असते आणि आज त्यांची पूर्ण फॅमिली पण आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे मागच्या वेळी त्यांच्या घरात त्यांची आई आली होती, वडील आले होते आणि त्यांची बायको आली होती आणि आज वेळी ग्रँड फिनालेच्या स्टेजवर त्यांचा मुलगा आणि मुलगी सुद्धा आले होते. म्हणजे त्यांची कम्प्लीट फॅमिली आज आपल्याला दिसली. ते पाहून पण खूप जास्त आनंद झाला. आणि त्यानंतर इविक्शन झालं निक्कीचं, जो की अख्खा महाराष्ट्र वाट बघत होता. निक्की खरंच गेम खूप चांगला खेळली, पण निक्कीचा आवाज आणि निक्कीच्या काही स्ट्रॅटर्जीज आणि निक्कीचं उद्धटपणाने बोलणं यामुळे निक्कीची एक इमेज तयार झाली होती. त्यामुळे महाराष्ट्राला तिचा खूप राग येऊ लागला. पण ऍज अ प्लेअर निक्की खूप स्ट्रॉंग होती, कारण ती हिंदी बिग बॉस खेळून आली असल्यामुळे तिला बऱ्यापैकी गोष्टी माहित होत्या. त्यामुळे ती खूप जसं कॉन्फिडेंटली प्रेझेंट होत होती. पण अरबाज आणि निक्कीचं जे काही त्यांचं अफेअर झालं और जे काही समथिंग जे झालं ते त्यांना नाव देत नाहीयेत, पण जे काही झालं ते खूप वाईट दिसलं सगळ्या सोशल मीडियावर. कारण ते घटक्यात एक होतं. पण बघूयात ना आता आपण की बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर ह्या यांच्या रिलेशनला काही नाव देतात का, याच्यानंतर काय होतं. बरं जाऊ देत, ते राहिला विषय. निक्की गेली घराबाहेर, त्यावेळेला फक्त उरले होते अभिजित सावंत आणि आपला सूरज चव्हाण. त्यावेळेला मी डायरेक्ट अशी उभी राहिले होते की आता काय होणार. कारण अभिजितची पण फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे आणि अभिजितला खूप मोठे लोक सपोर्ट करतात. म्हणजे एक असं होतं की अभिजितला इंडस्ट्री मधले खूप मोठे लोक सपोर्ट करत होते आणि सूरजला गावातले खेड्यातले एकदम छोटे लोक सपोर्ट करत होते. हा फरक होता. पण हे लोक जास्त होते ना, गावातले लोक जास्त क्वांटिटी मध्ये होते आणि हे सेलिब्रिटीज वगैरे काही असतील बाबा, पण जास्त वोट सूरजला मिळाले आणि सूरजला मिळाली बिग बॉसची ट्रॉफी. आणि मला त्यावेळेस इतकं भारी वाटत होतं ना. आणि सूरजचं रिॲक्शन असं होतं की बाबा त्याला ना पहिले कॅश म्हणजे चेक मिळालेले ते त्याच्या हातात दिले होते, तर त्या बिचाऱ्याला त्या पैशांचं काही नॉलेज नव्हतं, त्याला काहीच कळत नव्हतं आणि तो म्हणत होता नाही मला पहिले ट्रॉफी ना. तो मोमेंट पण खूप भारी वाटला, खूपच निरागस वाटला मला. आणि खरंच यार सूरजची आता लाईफ खूप जास्त चेंज होणार आहे. आणि म्हणजे बघा ना, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की तो घराबाहेर आल्यानंतर त्याला पिक्चर वगैरे मिळतीलच. त्याला शिंदेशाही घराण्याचं एक गाणं सुद्धा मिळालेलं आहे घरात असतानाच. आणि आता स्टेजवर हे अनाऊन्स पण झालं की सूरजचा झापूक झुपूक स्टाईल मध्ये एक मूवी पण येणार आहे. मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे त्या मूवी पाहण्यासाठी. प्लीज कमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं. सूरजच बिग बॉस जिंकणार आहे हा मला माहित होतं. आम्ही आमच्या काही व्हिडिओज मध्ये पण हे सांगितलं होतं की सूरजच बिग बॉस जिंकणार. आणि जे कोणी आतापर्यंत घराच्या बाहेर आले होते ना, जसं की अरबाज असो, वैभव असो, घनश्याम असो, ते सगळेच लोक हेच बोलत होते की सूरजच बिग बॉस जिंकणार. आणि खरंच ते आज झालेलं आहे. थँक्यू गाईज, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला. प्लीज माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये लिहा कॉंग्रॅच्युलेशन सूरज चव्हाण.